तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17व्या हप्त्याचा वाटप भरपूर बहिणी प्रतीक्षेने वाट पाहत होत्या. खूप दिवसापासून वितरण होईल होईल फायनली वितरण सुरू झालं. वितरण सुरू झालं ते 31 तारखेला. 31 तारखेला संध्याकाळी 3 ते 4 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर मग आता काही बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशी पैसे जमा होतात, काही बहिणींच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी, काही बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या दिवशी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारखा वाटप होत नाही. म्हणजे जे आहे ते यादीनुसार जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी पैसे जमा होत असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी ज्या बहिणींना पैसे जमा झाले नाही त्या बहिणींना वाटलं की दुसऱ्या दिवशी जमा होईल, तिसऱ्या दिवशी जमा होईल. तरी पण भरपूर बहिणींना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता मिळाला नाही. आज आज 3 तारीख आहे, 3 जानेवारी, म्हणजे वाटपाचा 14 दिवस. आता वाटप सुरू आहे की बंद आहे, वाटप पूर्ण झाला का, अशी सुद्धा अपडेट शासनाकडून अजूनपर्यंत आलेली नाही. जर तुम्हाला आज पैसे आले असेल, काल पैसे आले असेल कोणत्या बहिणींना, तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा. तर बघा, आपण काल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास 1700-1800 वोटिंग जे आपले सबस्क्रायबर आहे, दर्शक व्हिडिओ पाहतात, त्यांनी कम्युनिटी पोस्टला जे आहे ते वोटिंग केलेलं आहे. आणि या ठिकाणी वोटिंग केलं की म्हणजे 1500 रुपये आले ते 50-55% बहिणींना 1500 रुपये आले. त्यानंतर या ठिकाणी 1500 रुपये आले नाही म्हणजे 45% बहिणींनी सांगितलं आहे की 1500 रुपये आलेले नाही. म्हणजे 100% पैकी 30 ते 40% आपण असं पकडू की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 ते 40% बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला होता, पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. मग आता त्यांना तो हप्ता मिळणार की नाही, त्यामागे काय कारण आहे, अचानक वाटप बंद झाला का, किंवा त्यांना पैसे का आले नाही, हे पूर्ण मुद्दा जो आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे. समोर पैसे येऊ शकतात का, वाटप होऊ शकतो का, बघा. स्टेप बाय स्टेप जे काही 4 ते 5 कारण या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. नंतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही, त्यानंतर मग पुन्हा कमेंट करता की आम्हाला समजलं नाही, मग आम्ही काय करायचं. पूर्ण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पूर्ण पॉईंटनुसार या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुमचे पैसे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का आला नाही, येईल की नाही, त्यामागे काय कारण आहे. तर बघा, सर्वात पहिला पॉईंट होता लाडक्या बहिणींचा केवायसीचा. केवायसी मुळे आमचे पैसे आले नाही का, आमची केवायसी चुकली असेल किंवा केवायसी झाली नाही, केवायसी मुळे पैसे अडकले का, हा एक पॉईंट. त्यानंतर दुसरा पॉईंट होता पात्र असण्याचा. म्हणजे जे काही पात्रता आहे लाडक्या बहिणींसाठी, जे काही शासनाने पात्रता ठेवलेली आहे, त्या पात्रतेमधून तुमचं नाव काढलेलं आहे का, तो सुद्धा एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी डीबीटीचा सुद्धा महत्वाचा एक पॉईंट या ठिकाणी आहे. आणि चौथ्या नंबरचा पॉईंट जो आहे तो म्हणजे सोमवार पैसे येतील का, किंवा सोमवारी किंवा मंगळवारी जे थांबलेले पैसे आहे ते येतील का. आणि त्यामागे मग आले नाही तर मग आपल्याला काय करावं लागेल, सर्व लाडक्या बहिणींना काय करावं लागेल, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा लाडक्या बहिणींचा केवायसीचा होता की केवायसी आम्ही पूर्ण केली. काही बहिणींनी म्हटलं की केवायसी पूर्ण केलेली नाही, काही बहिणींनी म्हटलं की केवायसी मध्ये चुकी झाली आहे का, चुकी झाल्यामुळे आमचे पैसे आले नाही का. तर बघा, केवायसी तुम्ही पूर्ण केली असेल, केवायसी पूर्ण केली नसेल, किंवा केवायसी मध्ये चुकी केली असेल, तर केवायसी मुळे जे आहे ते केवायसी मुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही वाटप केवायसी मुळे अडथळा येणार नाही. केवायसी मुळे तुमचा जे काही पैसा लाभ थांबलेला आहे त्यामागे केवायसी हे कारण नाही. पैसे जर आले नसेल तर केवायसीला त्यासाठी कारणीभूत ठेवू नका. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे विदाऊट केवायसी येणार आहे. केवायसीचा अडथळा, केवायसीची चौकशी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी येणार नाही. कारण डिसेंबर महिन्याची शेवटची तारीख शासनाने दिलेली होती केवायसी करण्यासाठी. त्यामुळे शासनाला सुद्धा माहित आहे की 30 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणी केवायसी करणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता विदाऊट केवायसी आपल्याला द्यावा लागेल. सर्वांनी सुद्धा हेच सांगितलं, मी सुद्धा तुम्हाला हेच सांगत आहे की केवायसी जर तुम्हाला वाटत असेल की आपला वाटप जे पैसे आले नाही त्यामागे केवायसीचं कारण आहे, केवायसी चुकली असेल, केली नसेल, तर केवायसीचं कारण या ठिकाणी नाही. वाटपामध्ये केवायसीला कारणीभूत सध्या तरी ठेवू नका डिसेंबर महिन्याच्या वाटपापर्यंत. कारण चौकशी नंतर होणार, नंतर केवायसी मुळे तुमचे पैसे थांबू शकतात, ते जानेवारी फेब्रुवारीच्या त्या मध्ये. तर केवायसीचा मुद्दा या ठिकाणी नाही, मी तुम्हाला क्लिअर केला आहे. त्यानंतर जे होते पात्रतेच्या अटी, तुम्ही पात्र आहे का नाही. आता बघा, अचानक सुद्धा पैसे थांबू शकतात. जसं आता केवायसीचा मुद्दा क्लिअर झाला की केवायसी मुळे हे पैसे थांबले नाही, मग कशामुळे थांबले असावेत, कदाचित कशामुळे थांबले असावेत. तर त्यानंतर बघा, पात्रतेच्या अटी होत्या की ज्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी वर कोणी जर असेल
त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर 4 चाकी कार असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर इन्कम टॅक्स भरत असेल, ITR भरत असेल तर लाभ बंद होणार. त्यानंतर भरपूर असे कारण आहे की जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तरी पण लाभ बंद करण्यात येत आहे. आता बघा, अचानक जे वाटप बंद झाला, मग काही बहिणींना वाटत आहे की लाभ बंद झाला. ठीक आहे, मग हेच प्रकरण, अशा प्रकारचं प्रकरण जे आहे ते जुलै आणि जून महिन्यामध्ये सुद्धा झालं होतं. जुलै आणि जून महिन्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे पैसे अचानक बंद झालेले होते. अचानक बंद झाले, त्यानंतर काही बहिणींचे पैसे अचानक सुरू झाले. त्यामागे कारण काय होतं की पात्रतेच्या अटीमध्ये त्या बहिणी बसत नव्हत्या. एका राशन कार्डवर दोन तीन पेक्षा जास्त अर्ज भरले. काही बहिणींच्या घरी कार होती, काही बहिणींच्या कुटुंबामध्ये ITR भरलेला होता, काही बहिणींच्या कुटुंबामध्ये जे आहे ते सरकारी नोकरीवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती होते. मग हे सुद्धा एक कारण असू शकते की तुमच्या कुटुंबात एकतर उत्पन्न जास्त आहे किंवा तुम्ही पात्रतेच्या अटीमध्ये आता बसत नाही. बघा, केवायसीचा मुद्दा या ठिकाणी मी नाही तुम्हाला क्लिअर सांगितलं. आधी सुद्धा चौकशी सुरूच होते. आधीपासून सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं. आधीपासूनच भरपूर लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्यापासून इलेक्शन झाल्यानंतर, 2024चे इलेक्शन झाल्यानंतर सतत लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहे ते रद्द करणे सुरू आहे. भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज बंद करणे सुरू आहे. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं कारण असू शकते की अचानक भरपूर बहिणींना पैसे येणं बंद झालेलं आहे. अचानक भरपूर बहिणींना पैसे येणं बंद झालं. तर आता तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला, जर पैसे आलेच नाही, पैसे जर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपल्याला वाट पाहायची, होऊ शकते कदाचित टेक्निकल कारण झालेलं असेल, काही डीबीटीचं टेक्निकल कारण असेल. जसं मी तुम्हाला पॉईंट सांगितलं या ठिकाणी, डीबीटीचा टेक्निकल कारण असू शकतो की शासनाचा काहीतरी तांत्रिक अडचणी आली, तांत्रिक बिघाड आला. मग असंही होत नाही की एकाच जिल्ह्यासाठी तांत्रिक अडचणी आल्या, एकाच जिल्ह्यासाठी तांत्रिक बिघाड आला, मग जिल्ह्यामध्ये 50% वाटप झाला आणि 50% वाटप झाला नाही. आता मी वर्धा जिल्ह्यामध्ये राहतो, नागपूर जिल्हा माझ्या बाजूला आहे, अमरावती यवतमाळ जिल्हा बाजूला आहे. मग काही बहिणींना 50% बहिणींना सर्व जिल्ह्यामध्ये पैसे आले आणि सर्व जिल्ह्यामध्ये 50% बहिणींना पैसे आले नाही. मग डीबीटीचं कारण असतं तर 1-2 जिल्ह्यामध्ये 100% पैसे आले नसते. मग अर्ध्याच बहिणींना पैसे आले, अर्ध्या बहिणींना पैसे नाही आले, मग हे डीबीटीचं कारण नाही. म्हणजे तांत्रिक अडचण शासनाची या ठिकाणी आपण दाखवू शकत नाही. तसं असतं तर अदिती राय तटकरे यांनी अपडेट दिली असते की काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, आम्ही पुन्हा वाटप करू. पण बघा, आता डीबीटी म्हणाल तर मग डीबीटी लाडक्या बहिणींना सुद्धा ऍक्टिव्हेट करून ठेवावं लागते. लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट सुद्धा, जे काही बँक अकाउंट आहे लाडक्या बहिणींचे, त्यांचं डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह असलं पाहिजे, तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतात. मग 50% 2 कोटी मधून 1 कोटी बहिणींचं डीबीटी डिऍक्टिव्हेट होणार नाही. 2 कोटी बहिणींमध्ये 2,50,00,000 बहिणींना जो काही लाभ मिळतो त्यापैकी 1 कोटी बहिणींचा तर डीबीटी डिऍक्टिव्हेट होणार नाही. 1 कोटी बहिणींचं डिऍक्टिव्हेट होणार नाही. मग डीबीटीचा सुद्धा या ठिकाणी अडथळा नाही. होऊ शकते कदाचित खूप 0.% म्हणजे 1,000-2,000 बहिणींचा डीबीटीचा काही दर महिन्याला प्रॉब्लेम येत असेल, बँक अकाउंट, नवीन बँक अकाउंट काढल्यामुळे किंवा काही टेक्निकल बँकमध्ये त्यांनी अपडेट केल्यामुळे होऊ शकते 2,000-3,000 बहिणींचा डीबीटीमुळे अडथळा येऊ शकतो. पण 1 कोटी बहिणींचं डीबीटी डिऍक्टिव्हेट होणार नाही आणि या कारणामुळे त्यांचे पैसे थांबणार नाही. तर टेक्निकल मुद्दा आणि डीबीटीचा मुद्दा सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केला. भरपूर लोक व्हिडिओमध्ये सांगत होते की डीबीटी ऍक्टिव्हच आहे, 100% बहिणींचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, त्यासाठी कारण नाही. आता त्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा की टेक्निकल कारण. आता आपण या ठिकाणी सर्व क्लिअर केले की कशामुळे पैसे बंद होऊ शकतात, काय होऊ शकतो. आणि आता यानंतर सर्वात शेवटचा जो काही पॉइंट आहे, आपल्याला पाहायची आहे वाट पाहिजे आहे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत. आता आपण टेक्निकल कारण तर नसणार हे क्लिअर केलं, पण होऊ शकते टेक्निकल कारण शासनाचं काही तिकडे मंडळामध्ये, काही त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये, PC लॅपटॉपमध्ये काहीतरी बिघाड आला असेल, डीबीटीचं काही सॉफ्टवेअर त्यांचं काम करत नसेल, त्यामुळे कदाचित वाटप थांबला असेल, अर्धवट वाटप थांबला असेल. तर आपण काय करू, सोमवार ते मंगळवारपर्यंत आपल्याला वाट पाहिजे. सोमवार ते मंगळवारपर्यंत आपल्याला वाट पाहून घ्यायची आहे की आता शनिवारी जर पैसे आले नाही, कदाचित जर काही बहिणींना पैसे आले असेल शनिवारी, तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. तर आपण काय करू, सोमवार किंवा मंगळवारी 2 दिवस आपल्याला वाट पाहायची आहे की पैसे येतात की नाही. तसं तर रविवारी सुद्धा भरपूर बहिणींना मागच्या काही महिन्यामध्ये पैसे आलेले आहे. शनिवार रविवार वाटप सुरू झालं तर पैसे रेग्युलर येतात. तरी पण आपल्याला सोमवार मंगळवारी काही वाट पाहिजे आहे किंवा निधीची काही कमतरता झाली असेल, कारण सामाजिक न्याय विशेष विभागाचा जो GR आलेला होता, जो काही सामाजिक न्याय विशेष विभागाचा मी तुम्हाला मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये GR दाखवला होता, त्या GR मध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे की 210 म्हणजे कमी निधी मंजूर करण्यात आला होता. दर महिन्याला 500 ते 450 कोटी रुपये दिले जात होते,
पण या जी आर मध्ये अर्धे पैसे देण्यात आले. हा सुद्धा एक म्हणजे निधीची कमतरता असण्याचं सुद्धा या ठिकाणी वाटपामध्ये कारण असू शकतो. तो सुद्धा पॉईंट एक महत्वाचा आहे. तो आपण पॉईंट आधीच घ्यायला पाहिजे होता, पण आपल्याला तो पॉईंट लक्षात असायला पाहिजे की सामाजिक न्याय विशेष विभागाच्या जी आर मध्ये अर्धे 50% पैसेच मंजूर करण्यात आले होते लाडकी बहीण योजनेच्या वाटपासाठी. मग आता ओव्हरऑल पकडलं तर मग केवायसीचा अडथळा नाही, मग तुम्ही पात्र सुद्धा आहे, सर्व यादीमध्ये निकषामध्ये तुम्ही बसतात. त्यानंतर डीबीटीचा सुद्धा तुमच्यासोबत प्रॉब्लेम नाही, तुमचं डीबीटी सुद्धा ऍक्टिव्हच आहे. एक वेळा चेक करून घ्या, स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही चेक करून घेऊ शकता. मग आता सोमवार मंगळवार पर्यंत मी वाट पाहिली तरी पण आम्हाला पैसे आले नाही. सोमवार मंगळवार पर्यंत वाट पाहिली तरी पण आम्हाला पैसे आले नाही. मग सर्वात शेवट एकच उपाय, नेहमीप्रमाणे जो उपाय मी तुम्हाला सांगत असतो, पण तुम्ही लोक त्या उपायावर काम करत नाही. आपल्याला सर्वात शेवट जायचं आहे की महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये. महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक तुम्ही घेऊन गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात येते की या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले. विषय संपला. महिला व बाल विकास विभाग कार्यालयाचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते, प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा असते. पण तालुक्यामध्ये काही काही ठिकाणी लवकर अपडेट मिळत नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. आता महिला व बाल विकास विभागाचा कार्यालयाचा पत्ता भरपूर नागरिकांना माहीत नसतो, भरपूर बहिणींना माहीत नसतो. तर सर्वात आधी जायचं कलेक्टर कार्यालयामध्ये. कलेक्टर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी जर ते कार्यालय असते तर, नसेल तर त्या ठिकाणावरून तुम्हाला पत्ता मिळेल. जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणावरून तुम्हाला पत्ता मिळेल. त्यानंतर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड दाखवायचं आहे. आधार कार्ड दाखवल्यानंतर पूर्ण जे काही तुमचे पैसे बंद झाले, कशामुळे बंद झाले, कारण काय आहे, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे. कोणत्या महिन्यापासून पैसे बंद झाले आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले. म्हणजे नेमकं हप्ता का आला नाही, सोमवारचा हप्ता येणार की नाही, याचं तुम्हाला 100% उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, केवायसीचा पॉईंट असला तरी पण त्या ठिकाणी जा. पैसे जर येत नसेल तुमचे, काही बहिणींचे जे आहे ते जून जुलै ऑगस्ट महिन्यापासून सुद्धा पैसे बंद झालेले आहेत. त्यापैकी भरपूर बहिणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या. तर त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर आहे, तुमच्या कुटुंबात कोणीतरी ITR भरला आहे, तुमच्या कुटुंबात कोणाच्या तरी नावावर 4 चाकी आहे, कुटुंबात कोणत्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी आहे, किंवा तुमचं उत्पन्न जास्त आहे. या सर्व कारणावरून चौकशी झालेली आहे. म्हणजे केवायसीच्या आधीच चौकशी झाली, त्या आधीच पैसे बंद करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलाच नाही 4 ते 5 दिवसात, तर तुम्हाला सरळ महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करून घ्यायची आहे की तुमचे पैसे बंद झाले, तुमचे पैसे का आले नाही. तर बघा, जो काही महत्वाचा मुद्दा होता तो तुमच्यासमोर क्लिअर झाला असेल. फक्त आपल्याला सोमवार ते मंगळवार पर्यंत वाट पाहायची आहे. त्यानंतर मी स्वतः तुम्हाला याबद्दल काहीतरी नवीन अपडेट जर आली तर अपडेट तुम्हाला देईन. पण शनिवारी आता वाटप सुरू झाला का, काही बहिणींनी पैसे आले का, किंवा आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.